असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 4 मार्च 2025 आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की काय झालं की खूप शेतकऱ्याचे फोन आले की पूर्व विदर्भातले आले, पश्चिम विदर्भातले आले, मराठवाड्यातले आले, पश्चिम महाराष्ट्रातले आले, उत्तर महाराष्ट्रातून फोन आले की आभाळ खूप फिरतंय, वारं सुटलंय, मग पाऊस येईल का। तर सर्व शेतकऱ्याचे सांगतो की राज्यात कसलाही पाऊस येणार नाही। फक्त 4 मार्च, 5 आणि 6 म्हणजे ह्या 3 दिवस फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे। असं ढगाळ वातावरण नाही की आपल्याला पाऊस येतो का वाटत, पण काही चिंता करू नका। तुमचे गहू, हरभरा, ज्वारी सुखरूप घरी येणार आहेत, म्हणून काही चिंता करायची गरज नाही। फक्त राज्यात तुम्हाला एक सांगतो, फक्त आता 7 तारखेपासून म्हणजे 7 मार्च पासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। म्हणजे तुम्हाला सांगितलं विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे 40 अंशापर्यंत पारा जाईल, म्हणून हे लक्षात येतं। मराठवाड्यात देखील 40 पर्यंत जाईल। फक्त पश्चिम महाराष्ट्रात मात्र 39, 38, 39 अंशापर्यंत पारा जाईल, म्हणून हे लक्षात येतं। पण राज्यात मात्र सध्या म्हणजे सांगायचं झालं तर 20 तारखेपर्यंत कसलाही पावसाचं सावट नाही, अवकाळी पडणार नाही, गारपीट होणार नाही। त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। सर्व राज्यातल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांचे गहू सुखरूप घरी येणार आहेत, चना देखील सुखरूप घरी येणार आहे। त्याच्यानंतर टरबूज, खरबूज हे देखील मार्केटमध्ये सुरू झाले, ते देखील सुखरूप येणार आहेत। त्यांना गारपीटीचा कसलाही फटका बसणार नाही। त्याच्यानंतर वसमत भागातले शेतकऱ्याचे फोन आले होते की आमची हळद काढणं चालू आहे, तर तुम्हाला सांगतो काढू शकता, तुमच्या हळदीला काही म्हणजे अवकाळीचा फटका बसणार नाही। त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याचे फोन आले, आभाळ फिरते, पाऊस येतो का, पण त्यांना सांगतो की कसलाही पाऊस येणार नाही, उलट ऊन वाढत जास्त जाणार आहे, म्हणजे उन्हाची तीव्रता जास्त वाढत राहणार, म्हणून हे लक्षात येतं। राज्यात मात्र दुपारचा पारा मात्र उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं। फक्त देशामध्ये सांगायचं झालं तर जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड आणि तामिळनाडू ह्या भागामध्ये, ह्या 5 राज्यांमध्ये फक्त अवकाळीचा तिकडल्या भागामध्ये गारपिटीचा फटका बसेल। आपल्या महाराष्ट्रात कसलाही पाऊस अवकाळीचा फटका बसणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। फक्त राज्यात आपल्या फक्त आता 7 मार्च पासून ऊन वाढत जाणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। पण आता 4, 5 आणि 6 ह्या 3 दिवस मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे, पाऊस काही येणार नाही। त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।